तुम्ही एकदा तरी चण्याची डाळ घालून अशी मस्त दोडक्याची भाजी करून पहा. खरंच चवीला खूप मस्त लागते आणि खरं सांगू तर कळणारच नाही की यामध्ये आपण दोडका सुद्धा घातला आहे. अगदी दुधीसारखी भाजी लागते. तर फोडणी अगदी साधी सोपी आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची आणि हिंग नक्की घाला. यामुळे भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर लसणाच्या एक 5 ते 6 पाकळ्या ठेचून घालायचा आहे. कढीपत्ता, 1 मिरची आणि 2 मोठे कांदे घालायचे आणि छान परतवून घ्यायचे. कांदा थोडासा नरम झाला की एक मोठा टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो चांगला विरघळून द्यायचा. आता यामध्ये खूप काही मसाले लागत नाही, तर फक्त अर्धा चमचा हळद घातली आहे आणि इथे आपल्या घरातला जो कोणता साठवणीतील मसाला असतो तो घालून घ्यायचा. त्यानंतर दोडका बघा मी सुरुवातीलाच बारीक कापून घेतला होता आणि चण्याची डाळ एक अर्धा तासासाठी फक्त भिजत ठेवली होती. साधारण मूठभर इतकी डाळ होती. सर्व चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हो, शेंगदाण्याचं कूट नक्की घाला. यामुळे भाजी खरंच मस्त लागते. साधारण एक 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि सर्व चांगलं मंद आचेवर परतवून घ्यायचं. आता तुम्हाला किती घट्ट किंवा थोडीशी पातळ हवी असेल तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकतात. तर याला चांगली उकळ आली की भरपूर कोथिंबीर घालायची आणि मंद आचेवर भाजी जवळजवळ एक 15 मिनिटं फक्त शिजवून घ्या. 15 मिनिटामध्ये डाळ आणि दोडका अगदी व्यवस्थित शिजला जातो. तर बघा मस्त अशी घट्टसर थोडी तुम्ही भाजी केली आहे, जी चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा.